नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, सन्मान धन योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी कामगारांना 10,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत. त्या संदर्भात जी.आर. आलेला आहे. नक्की हे कोणते कामगार आहेत आणि कोण पात्र आहे हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील जे कोणी नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत या कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत 6 मार्च 2024चा हा जी.आर. आहे. यामध्ये महत्त्वाची काही माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कल्याण कामगार अधिनियम 2008च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी जे काही घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केलेली आहे. तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत 8 ऑगस्ट 2014 दिनांक 5/1/2023 व 25/3/2023 अन्वये राबवण्यात आलेल्या सन्मान धन योजनेतील धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना 2022 राबवण्यासाठी प्रत्येक वर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणीपात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ देण्याची जी शासनाची विचारधारणा होती आणि त्या अंतर्गतच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. काय आहे शासन निर्णय आणि कोण कोण कामगार घरेलू पात्र आहेत ते पहा. तर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत रुपये 10,000 एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे जमा करण्याचे शासनाने निर्णय घेतलेला आहे. इथे पाहू शकता, जे काही वयाची 55 वर्ष पूर्ण केलेले आहेत असे जे काही पात्र घरेलू कामगार आहेत त्यांना ही 10,000 रुपये एवढी रक्कम प्रतिवर्षी दिली जाणार आहे. आता त्या अंतर्गत जे काही अटी आहेत, शर्ती आहेत ते सुद्धा इथे दिलेली आहे. पहिली अट आहे ज्यामध्ये यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील. दुसरी अट आहे लाभार्थ्यांनी अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घ्यावी. अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांच्या कार्यपद्धतीत जे काही सर्व जिल्हास्तरीय कार्यालयांना आहेत जे लागू राहण्यात याचा उल्लेख करावा. सदर अर्थसहाय्य वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टीतून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्तालय जिल्हा कार्यालय अपर जे अर्थसहाय्य आहेत ते लवकरात लवकर वाटप करण्यात यावे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा. वरील कार्यपद्धतीचा आर्थिक लाभ वाटप देण्याबद्दल राज्य व जिल्ह्याचे स्तरावरचे नियंत्रण व समन्वय विकास असंघटित कामगारांनी करावे असे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने घरेलू कामगार जे आहेत ज्यांची 55 वर्ष पूर्ण झाले त्यांना प्रतिवर्षी 10,000 रुपये त्यांची जी काही रक्कम आहे त्यांना अर्थसहाय्य म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. जे कोणी नोंदणीकृत घरेलू कामगार असतील तर त्यांना हा लाभ मिळणार आहे. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, तर आपल्या कामगारांना शेअर करा. धन्यवाद.